तुम्ही 3 मजली इमारत येऊन उडी माराल का? नक्कीच नाही. कारण त्यात किती रिस्क आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्याआधी त्यात जोखीम किती आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि हे तत्व स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा लागू पडते. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही 2 प्रकारे गुंतवणूक करू शकता. एक म्हणजे स्टॉक खरेदी करून आणि दुसरी म्हणजे म्युच्युअल फंड खरेदी करून. आजकाल सामान्य गुंतवणूकदारांचा कल स्टॉक खरेदी करण्याकडे वाढत चालला आहे. हे लोक कोणताही विचार न करता स्टॉकमध्ये पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे अशा गुंतवणूकदारांची मदत करण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत मी एका मिनिटात स्टॉक सिलेक्शन करता येते का, स्टॉक सिलेक्ट करणे किती अवघड आहे आणि तो सिलेक्ट केल्यावर त्यात किती रिस्क असते आणि त्यातून तुमचे किती नुकसान होऊ शकते हे उदाहरणासह दाखवून देणार आहे, जेणेकरून स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही 3दा विचार कराल आणि तुमचे मेहनतीचे पैसे डुबणार नाहीत. स्टॉक सिलेक्शन करणं हे इतकं गुंतागुंतीचं आहे की ते एका मिनिटात सिलेक्शन करू, 5 मिनिटात सिलेक्शन करू असं शक्यच नाही. हे जर इतकं सोपं असतं तर सगळ्या लोकांनी धडाधड स्टॉक घेतले असते आणि प्रत्येक जण करोडपती झाला असता. स्टॉक सिलेक्शन करणं हे एक स्पेशलाइज्ड स्किल आहे. यालाच आपण फंडामेंटल अनालिसिस असं म्हणतो. इन्व्हेस्टमेंट फर्म्समध्ये रिसर्च अनालिस्ट हे काम करतात. हे प्रोफेशनल्स CA, CFA, MBA शिकलेले अनुभवी लोक असतात. गुंतवणुकीसाठी कोणता स्टॉक योग्य आहे हे शोधणं हेच यांचं काम असतं. यासाठी त्यांना खूप सारी रिसर्च करावी लागते. म्हणजे त्या कंपनीचा बिझनेस काय आहे याचा संपूर्ण अभ्यास करावा लागतो. मग त्या सेक्टरचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर मग भारतीय इकॉनॉमीचा अभ्यास करावा लागतो. मग त्यानंतर ग्लोबल इकॉनॉमीचा अभ्यास करावा लागतो. आणि मग या सर्वांचा एकमेकांवर काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास करावा लागतो. आणि इतका सगळा अभ्यास, इतकी सारी रिसर्च केल्यावर मग कुठे हा निर्णय घेतला जातो की ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे की नाही. आता तुम्हाला कळलेच असेल की हे सर्व एका मिनिटात शक्यच नाही. आणि हो, इतकं करूनही हे रिसर्च अनालिस्ट सुद्धा चुकतात, चुकू शकतात. कारण स्टॉक सिलेक्शनचा निर्णय हा प्रोबॅबिलिटीवर अवलंबून असतो. इथे प्रत्येक बाब इतर बाबींशी गुंतलेली असते. त्यामुळे एकीचा प्रभाव दुसरीवर, दुसरीचा प्रभाव तिसरीवर पडून कुठे काय बदल घडेल हे कोणालाही सांगता येत नाही. हे इतकं सारं क्लिष्ट आहे. हे काही 1+1=2 एवढं सोपं गणित नाही. जेव्हा स्टॉक सिलेक्शनसाठी या उच्च शिक्षित अनुभवी लोकांना इतकी मेहनत करावी लागते, इतका वेळ द्यावा लागतो, तर मग आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांचं काय. फंडामेंटल अनालिसिस हे एक खूप कॉम्प्लिकेटेड क्षेत्र आहे. एका मिनिटात, 15 मिनिटात, एका दिवसात तर सोडाच, पण एका रिसर्च अनालिस्टला कंपनीचा अभ्यास करण्यासाठी 1 महिना सुद्धा वेळ लागू शकतो. आणि जर कोणी मग म्हणत असेल की रिटेल इन्व्हेस्टर्स एका मिनिटात स्टॉक सिलेक्शन करून त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकतात, तर ते मला तुम्हाला मूर्ख बनवण्यासारखं आहे. त्यामुळे जर तुम्ही नोकरी करत असाल, तुमचा व्यवसाय असेल, तुमचे कुटुंब असेल, तुमच्यावर इतर जबाबदाऱ्या असतील, तर तुम्ही स्टॉक सिलेक्शनसाठी इतका वेळ देऊच शकणार नाही आणि ते तुम्हाला शक्यही होणार नाही. त्यामुळे मी तर असं म्हणेन की सामान्य गुंतवणूकदारांनी यात न पडलेलेच बरे. सामान्य गुंतवणूकदारांकडे स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी लागणारा वेळ, ज्ञान, माहिती नसते. पण तरीही खूप सारे गुंतवणूकदार मित्राचे ऐकून, शेजाराचे ऐकून, टीव्हीवरील एक्सपर्टचे बघून स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. आणि गुंतवणूक केल्यावर मग तारेवरची कसरत सुरू होते. हा स्टॉक मग आपल्याला त्याच्या इशाऱ्यावर नाचवायला सुरुवात करतो. स्टॉक वर गेला की आपण खुश होतो, स्टॉक खाली गेला की दुःखी होतो. आणि मग हळूहळू आपल्या भावना या स्टॉकमध्ये गुंतून जातात. मार्केट सेंटिमेंट खराब झाले की मग आपल्या 1,00,000 रुपयांचे 75,000 होतात. हे बघून मग आपले हात कापायला लागतात. काय करावे हे कळत नाही. कोणाचा सल्ला घ्यावा तर ते सल्लेगार स्वतःच डुबलेले असतात.
आणि टीव्ही एक्सपर्ट्स तुम्हाला आता मदत करू शकत नाहीत. मग शेवटी भिवून तुम्ही तो स्टॉक 50,000 तोट्यात विकून टाकता. आणि हे मी कितीतरी उदाहरणासह दाखवून देऊ शकतो. या घडीला ऑल टाइम हाय वरून 50% खाली भाव आलेल्या कंपन्यांची संख्या 1687 आहे. त्यातल्या काही महत्वाच्या कंपन्यांची मी उदाहरणे तुम्हाला आता देत आहे. येस बँकचा भाव जो 404 होता तो आज 20 आहे, म्हणजे 95% तोटा. वोडाफोन आयडिया 123 भाव होता, आज 8 रुपये आहे, 93% तोटा. सुझलान 431 वरून 69 रुपये, 83% तोटा. अडानी टोटल गॅस 4000 वरून 755, 81% तोटा. आणि आयोबी 228 वरून 51 रुपये, म्हणजे 77% तोटा. याचाच अर्थ हा की जर तुम्ही कोणत्याही कंपन्यांच्या स्टॉकमध्ये 1,00,000 रुपये गुंतवले तर त्याची किंमत 5,000 रुपये होऊ शकते. म्हणजे तुम्हाला 95% तोटा कधीही होऊ शकतो. मी खूप साऱ्या गुंतवणूकदारांना ओळखतो ज्यांना स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असते. याचं पहिलं कारण म्हणजे त्यांना असं वाटतं की स्टॉकमध्ये गुंतवणूक केली की एका वर्षात पैसे दुप्पट होतील. आणि दुसरं कारण म्हणजे त्यांच्या मित्राने शेजाऱ्याने स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेली असते आणि मग त्यांना फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउटचं फिलिंग येतं. त्यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसे जमा झाले तर, त्यामुळे दुसऱ्यांचे पाहून हेही या आगीत उडी घेतात. पण या आगीत आपले किती नुकसान होऊ शकते याची यांना काहीच कल्पना नसते. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा हा की दुसऱ्यांचे पाहून कोणतीही गोष्ट करू नका आणि खड्ड्यात पडू नका. प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी असते, प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगवेगळी असते, प्रत्येकाची रिस्क घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करू नका. स्वतःची पर्सनॅलिटी समजून घ्या. तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे जाणून मगच तो निर्णय घ्या. स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक ही खूप रिस्की असते. त्यात तुमचे पूर्ण पैसे डुबू शकतात, हे मी तुम्हाला दाखवून दिलेच आहे. आणि त्यापेक्षा सोपा आणि कमी रिस्कचा पर्याय आपल्याकडे नक्कीच आहे, आणि तो म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा. म्हणूनच तुम्ही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर तुम्हाला मानसिक शांती तर लाभेलच, पण त्याबरोबरच आरामात तुमचे चांगले पैसे सुद्धा बनतील. म्युच्युअल फंड का सही है यावर मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक वर दिली आहे, तो तुम्ही नक्की पहा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता अशा चांगल्या सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. यामुळे तुमचे पैसे नक्कीच वाचतील. ह्या व्हिडिओतून तुम्हाला जर उपयुक्त माहिती मिळाली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.